दरम्यान या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने एका मुद्द्यावरून शिंदे गटाला खडे बोल सुनावलेत। शिंदे गटाची बाजू मांडताना हरीश साळवे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्राचा मुद्दा मांडला। त्यावर कोर्टाने हरीश साळवेंना फटकारलं। पाहूयात नेमकं काय झालं। साळवे म्हणाले, ज्या अध्यक्षांना बहुमताने निवडून आणलंय त्यांना निर्णय घेण्यापासून रोखणं, अधिकार काढून घेणं घटनाबाह्य ठरेल। न्यायालयाने त्यात ढवळाढवळ करू नये असं हरीश साळवे म्हणाले। त्यानंतर न्यायालयाने त्यांना खडसावलं। तुम्ही न्यायालयात आल्यानंतर 10 दिवसांचा वेळ दिला, त्याचा थोडा फायदाही तुम्हाला झाला आणि आता मध्यस्थी करू नका असं तुम्ही कसं काय म्हणू शकता आणि असं सांगता आहात हे कसं शक्य आहे असं कोर्टाने म्हटलेलं आहे। आणि याविषयीच बोलण्यासाठी थेट ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्या सोबत आहेत। असीम सर, स्वागत आहे तुमचं साम टीव्ही मध्ये। काल संपूर्ण दिवसभराचा दुपारपर्यंत जो युक्तिवाद झाला सुप्रीम कोर्टामध्ये त्यावर तुम्ही विश्लेषण केलं। काल रात्री उशिरा हरीश साळवे यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, जो त्यांनी दिवसभरामध्ये काल युक्तिवाद केला तोच त्यांनी मांडलाय असं दिसतंय मिळालेल्या माहितीनुसार। उशिरा रात्री युक्तिवाद मांडला म्हणजे मला कळलं नाही। नाही, रात्री उशिरा आपलं म्हणणं लेखी स्वरूपामध्ये मांडलेलं आहे। काल जो युक्तिवाद त्यांनी केला होता त्याच स्वरूपाचं काहीतरी ते लेखी मांडले अशी माहिती मिळते। मला असं वाटतं की अनेक प्रस्थापित वकील हे हवालदिल झालेले आहेत आणि त्यांची दयनीय अवस्था आपण बघू शकतो की कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद करण्यासाठी काही मुद्दे विशेष आहेत असं दिसत नाही। कारण परिस्थिती जी आहे कायद्याची ती अत्यंत नक्की झालेली आहे आणि कायदा आणि संविधानाचा अर्थ जर आपण पाहिला तर डिस्क्वालिफिकेशनच्या कायद्याचा उद्देशच जे आहेत पक्षांतर बंदी रोखणं आहे। पक्षांतर बंदी सहजासहजी शक्य होऊ नये अशा स्वरूपाचा उद्देश ठेवून हा कायदा तयार झालेला आहे। त्यामुळे त्या कायद्याचा वापर नकारात्मक स्वरूपाचा पक्षांतरासाठी सोयीचा ठरेल असा अर्थ काढून आपल्याला करता येणार नाही, हे अत्यंत स्पष्ट आहे। म्हणून मग आता काल जे युक्तिवाद केले किंवा त्यांनी तुम्ही म्हणता काहीतरी लेखी दाखल केलं असेल तर एकूणच कालचे युक्तिवाद पाहिले आपण, महेश जेठमलानी असतील, कौल असतील किंवा हरीश साळवे असतील, त्याच्यामध्ये साधारणतः ते फिलॉसॉफिकल काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतात असं दिसते। आमच्या कायद्याच्या क्षेत्रात असं म्हटलं जाते बरेचदा की जेव्हा तुमच्याकडे बोलण्यासाठी कायदा नसतो तेव्हा आपण तत्वज्ञान सांगितलं पाहिजे। अशा स्वरूपाचा एक विनोदी दृष्टीने आपण जरी विचार केला तरी हे वास्तवात येताना आपल्याला दिसते अनेक केसेसमध्ये। आणि कालचा प्रकार हा त्याचपैकी होता की संविधानाशी काही संबंध आहे की नाही या सगळ्या वक्तव्यांचा आणि युक्तिवादांचा, असा प्रश्न सामान्य माणसाला पडेल असं मला वाटते। त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या भोवती संविधान कार्यरत होत असते, पण निवडणूक म्हणजेच काही सगळं काही नाही आणि संविधानाला धरून ती निवडणूक ती प्रक्रिया असली पाहिजे, हे जे कायद्याचं तत्व आहे याला धरूनच मला वाटतं युक्तिवाद जर झाले तर शिंदे गटाची बाजू तशी कमजोर आणि लंगडी आहे असं आपल्याला आता तरी दिसते। अगदी असीम सर, तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडलात की फिलॉसॉफिकल काहीतरी मांडण्याचा प्रयत्न काल हरीश साळवेंकडून झाला। 1 मिनिटासाठी थांबवतोय कारण आताच्या घडीची एक सगळ्यात महत्वाची बातमी आपल्या समोर येते। सरन्यायाधीश रमण्णा काही वेळातच पोहोचतील। दोन्ही बाजूंचे वकील हे न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत, वकील दाखल झालेत। त्या न्यायमूर्तींची प्रतीक्षा आहे। सरन्यायाधीश रमण्णा काही क्षणामध्ये पोहोचतील आणि त्यानंतर सुनावणीला सुरुवात होईल। पुन्हा एकदा जाऊयात, ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्या सोबत आहेत। असीम सर, तुम्ही ज्या पद्धतीनं मगाशी आपण म्हणत होतो की काल रात्री काही मुद्दे जे आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये लेखी स्वरूपात मांडण्यात आलेले आहेत, त्यामध्ये काल युक्तिवाद केलेले तेच मुद्दे होते। त्यामधला पहिला मुद्दा असा होता की आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे, कोर्ट आमदारांना अपात्र ठरवू शकत नाही, त्यामुळे ही याचिका अर्धवट असल्याचा दावा शिंदे गटानं काल रात्री लेखी स्वरूपात केलाय। बहुसंख्य आमदारांनी घेतलेला निर्णय रद्दबातल कसा करता येईल असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केलाय। आमदारांविरोधात अपात्र प्रकरण प्रलंबित असले तरी तो विधानसभेचा सदस्य असतो, त्याला सर्व अधिकार असल्याचा दावा सुद्धा लेखी स्वरूपात करण्यात आला। म्हणजे काल दुपारी जो युक्तिवाद करण्यात आला तेच लेखी स्वरूपात मांडलेला आहे आणि जे तुम्ही म्हणताय कायद्याला धरून नाही तर ते फिलॉसॉफिकल वाटत होता युक्तिवाद, तसं काहीतरी दिसतंय। आता त्यांनी जे मुद्दे हे मांडलेले आहेत असं तुम्ही सांगताय ते 10व्या शेड्यूल मधल्या परिच्छेद 6 मधले मुद्दे आहेत। त्याला धरून आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अपात्रता कोणत्याही संदर्भातली विधानसभा सदस्याची किंवा विधिमंडळ सदस्याची असेल ती अपात्रता अध्यक्षांनीच ठरवावी किंवा सभापतींनी ठरवावी। त्याच्यामध्ये कोर्टाला कोणताही अधिकार नाही अशी स्पष्ट तरतूद
परिच्छेद 6 मध्ये आहे. पण त्याच्याच पुढे त्यांनी हे पण लिहिलेलं आहे की विधानसभा अध्यक्षावरच जर अपात्रतेचा प्रश्न असेल किंवा तोच व्हॅलिड आहे की नाही असा प्रश्न असेल बरोबर. तर त्या संदर्भातले अधिकार त्याच्याकडे देता येऊ शकतात का, हा एक महत्वाचा प्रश्न आज कोर्टामध्ये चर्चेला येऊ शकतो. कारण की एक शिवसेनेची याचिका अशी सुद्धा आहे की हे सरकारच बेकायदेशीर आहे. बरोबर. त्यामुळे जे पूर्ण सरकार स्थापना झालेलंच बेकायदेशीर आहे, तर त्या विधान मंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची उपस्थिती किंवा यांचा तिथली प्रेझेंटी आपण व्हॅलिड कशी करू शकतो, हा एक महत्वाचा मुद्दा कायद्याचा ठरणार आहे असं वाटतं. अगदी असीम सर, या सगळ्यावर चर्चा करणार आहोत. मात्र शिंदे गटानं सुधारित मुद्दे सुप्रीम कोर्टामध्ये कोणकोणते मांडलेले आहेत त्यावर एक नजर टाकूया. आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे, असा एकनाथ शिंदे गटाच्या सुधारित याचिकेमध्ये मुद्दा मांडण्यात आलाय. शिवसेनेच्या याचिकाच अर्धवट आहेत, कारण न्यायालय आमदारांना अपात्र ठरवू शकत नाही. बहुसंख्य आमदारांनी घेतलेला निर्णय रद्दबातल कसा करता येईल असा एक मुद्दा काल दाखल करण्यात आलेला आहे. अपात्रता प्रकरण प्रलंबित असलं तरी तो विधानसभा सदस्याचे सर्व अधिकार अबाधित असतात. आमदाराने राजीनामा दिला असेल किंवा व्हीप मोडला असेल तर त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांचाच आहे. अपात्र आमदार पक्षावरचा हक्क गमावू शकत नाहीत. निवडणूक आयोगासमोर प्रक्रिया सुरू आहे. आमदारांनी बंड केल्यानंतर किंवा विरोधी पक्षाला मतदान केल्यानंतरही आमदारांना पक्ष माफ करू शकतो का, असाही सवाल आहे. बहुसंख्य सदस्यांनी मिळून इतर पक्षाला मतदान केलं किंवा एखादा निर्णय घेतला तर तो निर्णय रद्दबातल ठरू शकतो का, असाही सवाल या मुद्द्यांमध्ये उपस्थित केलाय. बहुसंख्य सदस्यांचं ऐकावं की मूळ राजकीय पक्षाचं, हा एक मुद्दा आहे. पुन्हा एकदा जाऊयात, ऍडव्होकेट असीम सरोदे आपल्या सोबत आहेत. असीम सर, आपण बघितलं की थोडासा आपण बघितलं तर विरोधाभास प्रत्येक वक्तव्यामध्ये दिसतोय आणि काल सुप्रीम कोर्टानं सुद्धा तो निदर्शनास आणून दिला हरीश साळवे यांच्या. कारण पहिल्यांदा ज्या वेळेला शिंदे गट कोर्टात गेला त्यावेळेला उपाध्यक्षांना निर्णय घेण्यापासून रोखावं असं म्हटलं. काल त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष बहुमतानं निवडून आले, त्यांच्या अधिकारात ढवळाढवळ करू नये असं म्हटलेलं आहे. दुसरीकडे आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, एकीकडे आपणच शिवसेना आहे, पक्षात फूट नाही असं म्हटलंय, तर आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाकडे याबद्दलची सुनावणी सुरू असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे यांच्याच मुद्द्यांमध्ये कुठेतरी फारकत दिसून येते असं वाटत नाही का? नक्कीच खूप मोठा विरोधाभास या सगळ्या युक्तिवादामध्ये आहे. कारण की दुसरं कायद्याच्या क्षेत्रामध्ये म्हणजे न्यायालयाच्या क्षेत्रामध्ये दुसरी वापरण्यात येणारी जी स्ट्रॅटेजी आहे ती ही सुद्धा आहे की जेव्हा तुम्ही कन्व्हिन्स करू शकत नाही तेव्हा तुम्ही कन्फ्यूज करा, हे एक तत्व आहे. आणि त्यामुळे खूपच विरोधाभासी आणि कन्फ्यूज करणारे असे वक्तव्य केले जात आहेत असं आपल्याला दिसते. कायद्याची परिस्थिती जरी अगदी क्लिअर असली आता सध्या, तरी सुद्धा हे नियम चुकीचे आहेत, दावा परिशिष्टच काहीतरी कमजोर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न जो होतो आहे तो खरं तर मला असं वाटते की अनकॉन्स्टिट्युशनल सिस्टीमकडे नेणार आहे, सिच्युएशनकडे नेणार आहे की असंविधानिक अशा स्वरूपाची एक प्रक्रिया घडवून आपण काहीतरी चुकीचं वातावरण तयार करतोय असं मला वाटते. अर्थातच सर्वोच्च न्यायालय याच्याबद्दल काय निर्णय घेतात हे सगळं महत्वाचं ठरणार आहे. पण सगळे विधिमंडळातले सदस्य जे आहेत त्यांच्यासाठीच हे 10वं शेड्यूल आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचं म्हणजे परिच्छेद 1 त्याच्यामधलं स्पष्टीकरण जे आहे 1C मध्ये त्यांनी सांगितलं आहे की ओरिजिनल पार्टी किंवा पक्ष संघटना जी आहे त्याच्यामध्ये फूट पडलेली आहे का, हा महत्वाचा मुद्दा आहे. कालपासून हरीश साळवे असतील किंवा कौल साहेब असतील किंवा महेश जेठमलानी हे स्प्लिट आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण स्प्लिट किंवा त्याला आपण गट असं म्हणतो की उभी फूट पडलेली आहे आणि वेगळा गट आहे, तर वेगळा गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी कोणताही प्रयत्न झालेला नाहीये. आणि म्हणून काल सर्वोच्च न्यायालयाने जी एक कमजोरी अधोरेखित केली ती अत्यंत महत्वाची आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही जर शिवसेना पक्षच आहात ओरिजिनल आणि शिवसेना पक्षातून तुम्ही निघालेलेच ना, तर तुम्ही मग शिवसेना पक्षावर ताबा आणि शिवसेनेचं पक्षचिन्ह का मागताय. आता हा जो विरोधाभास आहे हा सगळी पोलखोल करणार आहे असं मला वाटतं. अगदी सर, दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण बघितलं शिंदे गटानं आता वेगवेगळे दावे केलेले आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणालात की कुठेतरी फिलॉसॉफी मांडण्याचा प्रयत्न केला जातोय, ज्यावेळेला कोर्ट या सगळ्या परिशिष्टाचा किंवा घटनेचा अर्थ लावायला घेईल त्यावेळेला या अशा प्रकारे फिलॉसॉफी युक्त केलेल्या युक्तिवादाचा विचार केला जाईल का, की फक्त कायदा काय सांगतोय याचा विचार सुप्रीम कोर्ट करेल?
आपण बघितलं वकील दाखल झालेले आहेत, आता प्रतीक्षा न्यायमूर्तींच्या आहे. ॲडव्होकेट असीम सरोदे सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधून अधिक या सगळ्याबद्दलचं विश्लेषण जाणून घेणार आहोत. थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. प्राची यांच्याकडून सुद्धा आपण सुप्रीम कोर्टामधल्या ज्या घडामोडी होत आहेत, प्रत्येक मिनिटाच्या घडामोडी आपण प्राचीकडून जाणून घेणार आहोत. वकील आता दाखल झालेले आहेत, अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल, हरीश साळवे, हे सगळे दिग्गज वकील आता दोन्ही बाजूंचे दाखल झालेले आहेत. आता थोड्याच वेळामध्ये आता न्यायमूर्ती येतील आणि या सुनावणीला सुरुवात होईल. महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष हा सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे आणि सत्ता संघर्षावर सुनावणी होते आहे. पुन्हा एकदा जाऊयात, ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्या सोबत आहेत. असीम सर, आपण जो मगाशी मुद्दा डिस्कस करत होतो की डिफेक्शन हे स्प्लिटच्या केसमध्ये वापरता येत नाही असं 10व्या शेड्यूलच्या परिच्छेद 3 मध्ये सांगितलेलं आहे की जिथे डिफेक्शन झालं असेल म्हणजे पक्ष सोडला असेल काही लोकांनी किंवा पक्षामध्ये स्प्लिट पडली असेल तर अशा केसमध्ये डिफेक्शन लागू होत नाही. त्याच्यामुळे जर पक्षामध्ये फूट पडलेली असं लक्षात आलं तर, पण मग त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलं की ओरिजिनल पक्ष संघटनेत ती फूट पडली पाहिजे, केवळ पॉलिटिकल पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्षामध्ये ती फूट पडून चालत नाही. आणि त्याच्यामध्ये मग स्पष्टपणे पुढे मर्जरचा विषय दिलेला आहे की जर ती स्प्लिट नसेल तर मग मर्जर झालं पाहिजे. आता मर्जर जे आहे ते या आपल्या केसमध्ये मर्जर लागू असल्यामुळे तर मर्जर झालं पाहिजे असं मी म्हणतोय, कारण की 2/3 पेक्षा जास्त. असीम सर 1 मिनिटासाठी तुम्हाला फक्त सांभाळतोय. आताच्या घडीची एक सगळ्यात महत्वाची बातमी आहे, ते सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू झाली. ठाकरे आणि शिंदे गटाचे वकील आता काही वेळापूर्वी उपस्थित झालेत. आता न्यायमूर्ती उपस्थित झालेले आहेत. दिलासा कुणाला, शिंदेंना की ठाकरेंना, हे आजच्या सुनावणीमध्ये स्पष्ट होईल. आज पुन्हा जाऊयात ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडे. असीमजी, मला असं वाटते की काही निर्णय जे रेफर करण्यात येत आहेत सातत्याने, ज्याला आपण केस लॉ असं म्हणतो, त्या काही केसेस या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने किंवा खंडपीठाने निकालात काढलेले आहे. त्यामुळे त्या निर्णयांच्या संदर्भातला पुढचा विचार जर करायचा असेल तर लार्जर बेंचची गरज आहे असं मला वाटते. त्यामुळे कदाचित 7 न्यायाधीश किंवा 9 न्यायाधीशांचं एखादं न्यायपीठ, नवीन घटनापीठ हे स्थापन होऊ शकते आज, आणि तशा प्रकारची सूचना न्यायालयातर्फे दिली जाऊ शकते. फक्त तसं जर झालं तर लवकरात लवकर म्हणजे उद्या परवाच ती केस ठेवावी अशी सुद्धा गरज आहे. कारण मी कालपासून जे सांगण्याचा प्रयत्न करतोय की मधल्या दिवसांमध्ये जे बेकायदेशीर कामं होतात ते असंविधानिक असतात बरेचदा, आणि असंविधानिकता वाढू नये याची काळजी न्यायालयाने घेतली पाहिजे अशी अपेक्षा आपण करू शकतो. अगदी सर, सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण बघितलं की ज्या वेळेला 10 दिवसांची मुदत वाढ करण्यात आली त्यावेळेला अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत राज्यामध्ये. महाविकास आघाडीनं आक्षेप सुद्धा घेतलाय, कारण त्या अगोदरच्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली. या सगळ्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं की लवकरात लवकर हे व्हायला पाहिजे, पण समजा जर घटनापीठाकडे हे सगळं प्रकरण वर्ग केलं तर ही वेळखाऊ परिस्थिती होऊ शकेल आणि हे असंच पुढं होत जाईल, तारखेवर तारखा पडत जातील असं सुद्धा अनेकांचं मत आहे. त्याबद्दल काय सांगाल? किती काळ जाऊ शकतो या सगळ्याला? मला जी माहिती मिळालेली आहे सुप्रीम कोर्टातून, त्यातून असं कळते की सर्व न्यायाधीशांची भारताच्या सरन्यायाधीशांनी मीटिंग घेतलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये हे ठरवण्यात आलं आहे की कोण कोण त्या बेंचवर असतील, आणि त्याप्रमाणे आजचं सुद्धा बेंच आणि पुढचं सुद्धा बेंच हे कदाचित ठरलेलं आहे असं माहिती कळत आहे. आणि मग तसं असेल तर जास्त काही कालावधी लागत नाही, कारण की व्यवस्थापकीय अधिकार हे सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधीशांना असतात आणि त्यांनी लगेच बेंच जाहीर केल्यावर त्याच्यासमोर अगदी उद्या सुद्धा सुनावणी होऊ शकते. त्यामुळे त्याच्यामध्ये वेळ जाण्याची तशी काही शक्यता जास्त नाहीये. एखाद दिवस जास्तीचा लागू शकेल, पण उद्याच्या उद्या सुद्धा सुनावणी होऊ शकते, ही कायद्याची परिस्थिती आहे. अगदी असीम सर, आपण बघितलं महाराष्ट्रातलं हे प्रकरण आहे. कायद्यातल्या उणिवा शोधून जाणीवपूर्वक कशा पद्धतीनं प्रीप्लॅन करून हे सगळं केलेलं आहे अशा अनेक कायदेतज्ञांचं म्हणणं आहे. तुम्ही सुद्धा अनेक वेळेला वारंवार हा मुद्दा मांडलेला आहे. या सगळ्यामध्ये जी कायद्यातली काही त्रुटी आहेत यासाठी असेल किंवा पक्षांतरबंदी कायदा असेल, यासाठी हा महाराष्ट्रातला जो निकाल आहे तो माइलस्टोन ठरण्याची शक्यता तुम्हाला वाटते पुढच्या काळामध्ये याबद्दलचा निर्णय लागल्यानंतर?
हा जो निर्णय येणार आहे हा अत्यंत महत्वाचा घटनात्मक निर्णय आहे. भारतीय राजकारणाला नवीन वळण लावणारा हा निर्णय ठरू शकतो. कारण की एकतर बेकायदेशीरता आणि घटनाबाह्यतेला थारा नाही असं कुठेतरी जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा अशा प्रकारे कोणीही निवडणुका लढवा, कोणीही निवडून या आणि बल्कनी त्या लोकांना आपण विकत घेऊन दुसऱ्या बंडखोरी करायला लावू शकतो, अशा प्रकारचे अनेक उदाहरणं भारतामध्ये घडायला लागलेले आहेत. आणि महाराष्ट्र सुद्धा त्यातलंच एक उदाहरण कदाचित आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे. आणि जर मग निवडणुकांनाच काही अर्थ उरणार नसेल आणि निवडणुकांमध्ये जिंकून आलेल्या सगळ्यांचे भाव ठरवून अशा पद्धतीने बैलबाजार होणार असेल तर मला असं वाटतं की ते भारतीय संविधानासमोर मोठं संकट आहे. आणि त्या अर्थाने हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे की आपली वागणूक जेव्हा सातत्याने असंवैधानिकतेकडे झुकणारी असते तेव्हा त्याला वळण लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक सगळ्या तरतुदींचे कस्टोडियन म्हणून जी अत्यंत कडक आणि कठोर भूमिका घेतली पाहिजे तो कालावधी आपण आता बघतोय. अगदी सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं आतापर्यंत अनेक वेळेला असा आक्षेप घेण्यात आला की राज्यपालांची भूमिका ही संशयास्पद आणि पक्षपातीपणाची अनेक वेळेला आहे, अशा प्रकारचा आरोप महाविकास आघाडीकडून किंवा अनेक कायदेतज्ञांनी सुद्धा केलेला आहे. या सगळ्यामध्ये काल राज्यपालांची बाजू मांडताना तुषार मेहता यांनी ते शिंदे गटाचीच बाजू मांडतायत का, अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती त्यांचा युक्तिवाद बघून. बरेचदा असं व्हायला लागलेलं आहे की जेव्हा सरकारी वकील काहीतरी बाजू मांडत असतात तेव्हा ते कोणाची बाजू मांडत आहे याच्याबद्दलचं स्पष्टीकरण आपल्याला असावं लागते. तसंच काल सुद्धा झालं की तुषार मेहता हे राज्यपालांची जर बाजू मांडत असतील तर त्यांनी राज्यपालांचीच बाजू कशी योग्य आहे एवढाच विषय मर्यादित ठेवायला पाहिजे. परंतु इतर सगळ्या घडामोडींचा विचार करून जेव्हा युक्तिवाद केला जातो तेव्हा मला असं वाटते की संविधानिक प्रतिष्ठाच एक प्रकारे पणाला लावली जाते. आणि ही केस आता जी सुरू आहे महाराष्ट्रात या सगळ्या राजकीय गुंत्याबद्दलची, माझं असं स्पष्ट मत आहे की संविधानाची प्रतिष्ठा पणाला लागलेली अत्यंत महत्वाची केस आहे. अगदी असीम सर, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हरीश साळवे असतील किंवा शिंदे गटाचे वकील असतील किंवा शिंदे गटातले आमदार असतील, या सगळ्यांच्याकडनं जर उल्लेख आपण बघितला तर वारंवार बहुमत असेल, बहुमतातून आलेलं हे सरकार आहे, बहुमतातून निवड झालेले अध्यक्ष आहेत, अशा प्रकारे वारंवार बहुमत असा एक उल्लेख केला जातोय. आता हे बहुमतात आलेलं सरकार आणि हे 10वं परिशिष्ट, कायद्याची चौकट आणि बहुमत यावर सुप्रीम कोर्ट कसा विचार करू शकेल सर? बहुमताला प्रत्येक वेळेस संविधानामध्ये जागा आहे असं नाही. त्यामुळे खूप जणांचं काहीतरी मत असेल तेच बरोबर आहे असं धरण्याची काही प्रथा आपल्या भारतीय कायद्यांमध्ये नाही आणि जगातल्या कोणत्याच प्रगत लोकशाहीमध्ये तशा प्रकारची व्यवस्था नाही. एक सुद्धा माणूस असेल आणि त्याचं मत वेगळं असेल तर ते ऐकून घेतलं पाहिजे आणि ते बरोबर असेल तर आपल्यामध्ये सुधारणा करण्याची आपण हिंमत आणि आवाका तो ठेवला पाहिजे. अशा प्रकारची लोकशाहीची रचना सगळ्याच जगामध्ये स्वीकारण्यात आलेली आणि भारताचं संविधान सुद्धा तशाच प्रकारचं आहे. त्यामुळे बहुमताने विधिमंडळ पक्षातून अनेक आमदार बाहेर गेलेले आहेत, ते बहुमतात आहेत कारण ते बहुसंख्य आहेत. याचा अर्थ ते बहुसंख्य आहेत म्हणून त्यांचं बरोबर आहे असं होत नाही. तर आपल्याला संविधानाची चौकट आपण आखत असताना हे सगळेजण, मी, तुम्ही, आपण कोणीच कदाचित नव्हतो त्यावेळेस हे संविधान लिहिलेलं आहे. त्यामुळे संविधान जे आहे ते आत्ताची परिस्थिती लक्षात घेऊन की असं असं होणार आहे काही दिवसांनी आपण असे आता संविधान लिहू असं आपण करू शकत नाही. ते सर्वसमावेशक असते आणि त्यामुळेच मग इंटरप्रिटेशनला सगळ्यात जास्त महत्व प्राप्त होते की तुम्ही आता या परिस्थितीमध्ये अन्वयार्थ काय काढणार. आणि म्हणून मग त्याला विजडम आपण असं म्हणतो की ज्युडिशियल विजडम, की न्यायिक जे शहाणपण आहे त्याला आता महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि ते न्यायिक शहाणपणे अनुभवाच्या आधारे वापरण्याची क्षमता ही सगळ्या न्यायाधीशांमध्ये असते आणि म्हणूनच आपण न्यायाधीशांकडे किंवा त्यांच्या निर्णयाकडे आपण आता लक्ष ठेवून आहोत. अगदी असीम सर, काल हरीश साळवे यांनी युक्तिवाद करत असताना काँग्रेसची 1969 मध्ये जी फूट पडली होती त्याचं उदाहरण दिलं होतं. तर तो काँग्रेसचा त्या काळातला फुटीचा मुद्दा आणि आत्ताची शिवसेनेमधली जी फूट दिसते त्याचं काही साधर्म्य आहे का, किंवा तो युक्तिवाद लागू आहे का किंवा गैरलागू आहे का, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? राजीव गांधी आले तेव्हा त्यांनी अँटी डिफेक्शन लॉ हा परिपूर्ण पद्धतीने होईल अशा पद्धतीची व्यवस्था केली, सुधारणा केली आणि ते 10व्या शेड्यूलमध्ये समाविष्ट करण्यात आलं. त्यामुळे त्याच्या आधी झालेल्या घटना ज्या आहेत त्याच्या संदर्भात आपण आता विचार करू शकत नाही. कदाचित अशा अनेक घटना घडल्यामुळेच तो कायदा आलेला आहे
आणि म्हणून आधीच्या घटनेचा काहीतरी उल्लेख करून आपण आता जे 10th शेड्यूल आहे आणि राजीव गांधींनी जी पक्षांतर बंदी कायदा आणलेला आहे त्या संदर्भातला विचार सोडून द्यायचा आणि त्याच्या आधी घडलेल्या घटनेचा आपण विचार करायचा, असं होऊ शकत नाही. कारण की त्या अशा अनेक घटना ज्या घडत होत्या आणि त्या कमतरता दूर करण्यासाठीच आपण पक्षांतर बंदी कायदा तयार केलेला आहे आपण, म्हणजे भारत सरकारने. मग तो कायदा आपल्याला आता लक्षात घ्यायला पाहिजे, त्याचे जुने उदाहरणं आपल्याला देता येणार नाही. सिम सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर एकनाथ शिंदे गटानं आणि एकनाथ शिंदे गटाचं सरकार आल्यानंतर, भाजप आणि शिंदे गटाचं सरकार आल्यानंतर अनेक मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतले गेले. महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली. शिवसेनेचे जे वकील आहेत ते वारंवार सांगतायत की हे सरकार अवैध आहे, हे बेकायदेशीर सरकार आहे, हे एक दिवसही राहता कामा नये. जर ह्या समजा 16 आमदारांचं कारवाई झाली, 16 आमदारांवर हे सरकार पडलं, तर या सरकारनं जे 700-800 निर्णय घेतलेले आहेत, काल सुद्धा आपण काल 750 निर्णयांवर होतो, काल दिवसभरामध्ये सुद्धा अनेक निर्णय महत्वाचे घेण्यात आलेले आहेत. म्हणजे हा आकडा 800च्या घरात जाण्याची शक्यता आहे. 700-800 निर्णय घेतलेले आहेत. यांचं पुढं काय होणार? त्या निर्णयांची, त्या GRांची वैधता काय असेल? जे आत्ताच्या सरकारने, म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी घेतलेले जे निर्णय आहेत ते सगळेच्या सगळे निर्णय हे चुकीचे आहेत, बेकायदेशीर आहेत, असं होऊ शकत नाही. त्यामुळे जे लोकोपयोगी निर्णय असतील आणि जे संविधानाच्या कक्षेत चौकटीत बसणारे असतील ते निर्णय कायम राहू शकतात. तसंच आधीच्या सरकारने जे घेतलेले निर्णय आहे ते जर ज्युडिशियस निर्णय असतील, ज्युडिशियस डिसिजन्स असं आपण त्याला म्हणतो, ते जर न्यायिक स्वरूपाचे कायदेशीर निर्णय असतील, त्याच्यामध्ये बेकायदेशीरता नसेल, तर ते सरसकटपणे रद्द करण्याचा जो सपाटा आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी लावलेला आहे तो राजकारणाचा भाग आहे आणि म्हणून ते घटनाबाह्य आहे. त्यामुळे राजकारण जे आपण घुसवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक ठिकाणी, की जसं आता आपण औरंगाबादचं उदाहरण घेतलं, त्यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं केलं, यांनी तो निर्णय रद्द केला कारण की इतिहासामध्ये कुठेतरी नोंद पाहिजे की आम्ही हा निर्णय केला, म्हणून मग त्याला छत्रपती संभाजीनगर असं नाव करून परत तो GR काढला. तर अशा प्रकारे जी काही कृत्रिमता आहे ती मला वाटते की एक प्लास्टिक सर्जरी सारखी आहे. अत्यंत टेम्पररी सर्जरी करण्याचे जे काही प्रकार आहेत ते दिखाऊ आहेत आणि दिखाऊ राजकारण लोकोपयोगी नसू शकते. अगदी असीम सर, धन्यवाद. तुम्ही केलेल्या या संपूर्ण कायदेशीर विश्लेषणाबद्दल. आपण बघितलं कायदेतज्ञ असीम सरोदे आपल्या सोबत होते आणि त्यांनी जो काही सुप्रीम कोर्टात कालपासूनचा युक्तिवाद सुरू आहे एकंदरीत महाराष्ट्राचा सत्ता संघर्षावर, त्याबद्दल सविस्तर विश्लेषण केलं.